नुसता कुत्र्यासारखा वर्कआउट करून काही होणार नाही. क्या बात कर रहे हैं? तर नमस्कार गाइस, माझं नाव आहे साहिल वास्के. मी तुमची एका डिसेंट लाईफस्टाईल टू हेल्दी लाईफस्टाईल मध्ये ट्रान्सफॉर्मेशन करण्याची शपथ घेतली आहे. त्याच सिरीजचा आज आहे पार्ट 2. ह्या पार्टमध्ये मी तुम्हाला डाएट, न्यूट्रिशन आणि जो आपण आहार घेतो त्याचा इम्पॉर्टन्स आणि त्याचा तुम्हाला एक रुटीन सेट करून देणार आहे. म्हणजे नुसता कुत्र्यासारखा वर्कआउट करून काही होणार नाही. डाएट इज इम्पॉर्टंट गाइस. 40% वर्कआउट आणि 60% तुमच्या डाएटकडे लक्ष द्यायचं आहे. तुमच्या डाएटमध्ये प्रोटीन, कार्ब्स आणि फॅट्स यांचा एक परफेक्ट कॉम्बो घ्यायचा आहे. फॅट्स पण इम्पॉर्टंट आहेत. सगळ्यात पहिलं आपल्या ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर यामध्ये कोणताही एक प्रोटीन सोर्स ऍड करा. त्याचबरोबर तुमचा राईस, त्यामध्ये तुम्हाला कार्ब्स मिळतील. दिवसातनं एकदा तरी तुम्हाला एक सॅलड खायचं ज्यामध्ये काकडी, बीट, गाजर या गोष्टी समाविष्ट असतील. यातून तुम्हाला चांगले फायबर्स मिळतील जे तुमच्या बॉडीसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. चिटिंग स्वतःबरोबर करू नका. तिथे तुम्ही मनापासून ठरवलंय की आजपासून हे ट्रान्सफॉर्मेशन करायचंय तर तुम्हाला ते करावं लागेल. सगळ्यात इम्पॉर्टंट आहे तुम्ही खाण्याचा टाइम स्लॉट सिलेक्ट करा ज्यामध्ये तुमचा ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर झालाच पाहिजे. 9:30 ते 10:30 या टाइम मध्ये तुमचा ब्रेकफास्ट झालाच पाहिजे. 1 ते 2 ह्या टाइम मध्ये तुमचा लंच झाला पाहिजे. ज्याबरोबर डिनर पण 9 ते 10 या टाइम स्लॉट मध्ये झाला पाहिजे. जेवढं जास्त जमेल तेवढं जंक फूड अवॉइड करा. कोल्ड ड्रिंक्स जमतील तेवढे अवॉइड करा आणि हळूहळू तुमची बॉडी हेल्दी व्हायला सुरुवात होईल. 7 दिवसानंतर या रीलवर कमेंट करा आणि सांगा की खरंच तुमचा डाएट चेंज करून तुमच्यामध्ये काही फरक जाणवला की नाही. तुम्हाला माहिती आहे तुमच्याकडे पोटेन्शियल आहे, तुम्ही करू शकता. उठा, सुरुवात करा.